नमस्कार. खरं तर आज मुंबईवरून आम्ही थेट पोहोचलो सिन्नरमध्ये. आपल्यासोबत आमदार सीमाताई हिरे आहेत. तुमचा प्रचार जोरात सुरू आहे. खरं तर नगरसेवक पदालाही उमेदवार तुम्ही बऱ्यापैकी उभे केलेत आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की महायुती सर्वत्र एकत्रित लढणार, पण या ठिकाणी महायुती वेगवेगळी लढते. काय सांगाल? आज सिन्नर मधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी इथे उपस्थित आहे. आमच्याबरोबर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. यापूर्वी देखील आता जिथे जिथे नगर परिषदा आहेत, निवडणुका आहेत, आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सुतोवाच केलं होतं की जिथे जिथे परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या नुसार निर्णय युतीबाबत घेण्यात येतील. प्रत्येक ठिकाणी युतीमध्येच लढू असं काही संकेत नव्हते आणि त्यामुळे इथे जशी परिस्थिती होती त्यानुसार निर्णय घेऊन इथे आम्ही स्वतंत्र लढतो आहोत. अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की परिस्थितीनुसार लढतायत. आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत सर आहेत. महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही अगदी निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच भाजपात प्रवेश केला. काका खासदार आणि तुम्ही इकडे, काय सांगाल? नाही, काकांचा वगैरे तो काही विषय नाही. पण ज्यावेळेस मला आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्याशी बोलणं झालं, तसंच गिरीश भाऊजींशी बोलणं झालं, ताई पण त्यावेळेस हजर होत्या. आणि मला जर आपल्याला केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि ह्या डेव्हलपमेंट वगैरे सगळे बघता सिन्नरचा जर विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नव्हता. आणि भाजपचं माझ्यावर त्यांचे विचारसरणी, त्यांचा आचार विचार वगैरे आणि धाटणी ही भाजपची एकदम चांगली आहे. आणि मोदी साहेबांपासून सर्व तरुणांवर पण त्याचा आता पगडा पडलेला आहे. आणि सिन्नर शहरामध्ये अनेक समस्या आहे आणि ते सोडवण्याचं आता ही आपण सत्तेत म्हणजे महासत्तेत आणि मेजॉरिटीमध्ये चांगल्यापैकी आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी भाजप हा प्रमुख पक्ष राहील. अगदी आणि भाजप हा मला- प्रमुख पक्ष आहे, पण महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही यापूर्वी शिवसेनेत होते. हो. तुमचा जो मतदार आहे तो शिवसेनेचा आणि भाजपाचा असं दोन्ही मिळून तुम्हाला फायदा होईल? हो, निश्चितच होणार. मलाच नाही, माझ्या सगळ्या खालचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे त्यांना सुद्धा निश्चित होणार आहे. आणि विजय हा आमचा सर्व नगरसेवकांपासून, माझ्यापासून सर्वांचा होणार आहे 100%. अगदी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विजय निश्चित होणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला गेलं तर भाजपा आपल्या स्वबळावरती या ठिकाणी लढत आहे आणि त्यांचे बरेचसे उमेदवारही या ठिकाणी लढत आहेत. तर बघायला गेलं तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या माळ कोणाच्या गळ्यात पडतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरामॅन दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.